नमस्कार. आज आपण आलो आहोत धनेगावच्या तळ्यावर म्हणजेच मांजरा धरण. तर चला आपण आज तळ्याची पातळी बघू पाण्याची किती आहे ते. आपण या अगोदरचा व्हिडिओ बनवून 5-6 दिवस झाले. त्यामध्ये 3-4% पाणी होतं, फक्त जास्त काय नव्हतं. पण त्यावर थोडा पाऊस पडला. आता पण सध्या बघितलं तर तुम्ही बघा त्या साईडला सगळा पाऊस चालू आहे. या साईडला पण थोडा पाऊसच आहे बघा. तिकडे झिमझिम सुरू दिसते. तळ्यावर सध्या तर पाऊस चालू नाही, पण वरी कळम साईडला तर सध्या पाऊस दिसायला आहे आणि इकडे पण आभाळ आलेलं दिसायला आहे. या अगोदरच्या व्हिडिओला तुम्ही चांगलाच प्रतिसाद दिला, त्यामुळे म्हणलं लवकरच जावं, नाही तुम्ही 15 दिवसाला येणार होतो. सध्या पाण्याची थोडी पातळी वाढलेली दिसते 1-2 फुटानंतर. एक अंदाज, मी अजून खाली उतरलो नाही. हा पण व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जर नाही आवडला तर डिसलाईक करा, पण कॉमेंटमध्ये सांगा का व्हिडिओ आवडला नाही ते. तुमचा जर वेळ वाचवायचा असेल व्हिडिओ पाहण्यात तर तुम्ही काय करा, खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक टाईम स्टॅम्प दिलेला आहे बघा. म्हणजे तिथं डायरेक्ट तुम्ही जे लिहिलेलं आहे, जर तुम्हाला डायरेक्ट पाणी पातळी पाहिजे असेल किंवा जो उजवा कालवा आहे, डावा कालवा आहे, किंवा तळ्याच्या त्या बाजूला आपण जे रेकॉर्ड केलेला आहे व्हिडिओ तो पाहायचा असेल डायरेक्ट, तर तुम्ही टाईम स्टॅम्पवरून तुम्ही जो टाईम दिसतो त्यावर क्लिक करा. तुमचा व्हिडिओ तिथूनच चालू होईल, तुमचाही वेळ वाचेल. जास्त तुम्हाला मोठा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. आणि जर पाहायचा असेल तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा. असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा जे दररोजचे रिपोर्ट असतात तळ्यावरचे, जे ऑफिशियल रिपोर्ट माझ्याकडे येतात ते मी दररोज आपले चॅनलवरती टाकत असतो. ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. या 2 दिवसानं काय तेवढा फरक पडला नाही, कारण 30-40 फक्त क्युसेसनं पाणी चालू आहे आवक, त्याच्यामुळे तेवढा काय फरक नाही. त्याच्यामुळं कालपासून आपण काही रिपोर्ट टाकले नाहीत. ज्यावेळेस पाण्याची आवक चांगली असेल त्यावेळेस रिपोर्ट आपण टाकत जाऊ. आता हे बघा, त्या दिवशी मी आलतो तर हे जो असा रॅम्प होता, या रॅम्पच्या खाली पाणी होतं. आज जरा पाणी वाढलेलं आहे चांगलं. आणि जर दरवाजाकडे बघा तुम्ही, दरवाजाच्या खाली त्या दिवशी 1.5 फुटानं पाणी होतं. आज तर अंदाज पण सांगता येत नाही दरवाजाच्या वर किती पाणी आलं आहे ते बघा. जर तळ्याच्या आजची हे बघितली, सकाळचा तुम्हाला रिपोर्ट आला होता, त्यामध्ये जर बघितलं तर त्यांनी सांगितलं होतं 18% पाणी आहे म्हणून. त्या साईडला तर पाऊस चांगला दिसायला वरी अजून. या अगोदरच्या तर तुम्ही आता मी जे पुढे फोटो आहेत ते फोटो या अगोदरचे आपण जे मे, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये जे व्हिडिओ रेकॉर्ड केले होते त्याचे 4 फोटो आहेत, हे पहा. आणि आजचा पण फोटो पहा, यामध्ये पाण्याचा फरक किती आहे बघा. आता आपण तळ्याच्या त्या बाजूला जाऊन तिकडचे जे दरवाजे आहेत तिथून आपण रेकॉर्ड करू, किंवा तळ्याच्या आपण पलीकडच्या साईडला जाऊन बघू कोणत्या दरवाजातून किती पाणी लीक होतं आहे ते. पण या अगोदरचे जे व्हिडिओ आपण बघितले त्यावेळेस दरवाजे उघडले तरी काही पाणी फरक पडत नव्हता, पण आज दरवाजे उघडल्यानंतर हे पाणी नक्कीच कमी होणार आहे, कारण दरवाजाला पाणी अडून बसलेलं आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दरवाजाला पाणी अडून नव्हतं. चला आपण पलीकडून रेकॉर्ड करू व्हिडिओ. परत जर तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल तर बघा, त्या साईडला पाऊस चांगला आहे. सध्या वरून तर इथून दिसतोय पाऊस, तुम्हाला दिसतोय का नाही कॅमेऱ्यामध्ये का माहीत नाही, पण सध्या पाऊस चांगला आहे. या साईडला पाऊस तेवढा नाही, पण वरी त्या साईडला सोनसांगवी साईडला पाऊस चांगला आहे बघा. तळ्याचं पाणी तुम्ही बघू शकता. अजून दरवाजे कमीत कमी वरी एक अंदाज 10-12 फुटाचे दरवाजे रिकामे आहेत, म्हणजे 12 फुटाची पातळी रिकामी आहे. आजचा रिपोर्ट मी टाकेल चॅनलवरती कम्युनिटी टॅबमध्ये, तुम्ही जाऊन पाहाच. चला आपण तळ्याच्या त्या बाजूला जाऊन पाणी पाहू. त्या साईडला तर सगळ्यात जास्त पाऊस पडतो बघा. इथपासून ते इथपर्यंत, म्हणजे हे जेवढा पट्टा दिसतोय हा याच्यामध्ये त्या कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही तेवढा, पण असं डोळ्याने वाटलं की असं पडायला की ती ढगफुटी म्हणतात ना त्या प्रकारे दिसायला लागलं इथून तर.
किती पाऊस पडायला काय सांगता येत नाही. हा डावा कालवा, इकडून बघा पाणी, ते तिकडं हे राहिले दरवाजे, हे आपण धनेगाव साईडला आलोत. तर इकडे पाणी बघा, पाण्याचं तर काहीच दिसत नाही इकडं.